नमस्कार मंडळी. तर आज आहे श्री गुरुदेव दत्त यांची जयंती. तर त्यानिमित्त आज आम्ही निघालो आहेत नाशिकपासून 48 किलोमीटर असणाऱ्या दिंडोरी तालुक्यातील करंजी येथे असलेल्या कर्दमाश्रम श्री गुरुदेव दत्त देवस्थानात. ॲक्च्युली आम्हाला निघायला थोडंसं लेट झालं होतं, पण म्हटलं ठीक आहे, आज दत्तांच्या जयंतीनिमित्त आपण दत्तांचे दर्शन तर घ्यायलाच पाहिजे. मग आलो आणि सगळ्यात आधी गाडी पार्क केलेली, कारण की मंदिर थोडंसं दूर होतं, पण गर्दी खूप होती आणि समोर येणं यात्रा पण भरलेली होती. त्याच्यामुळे गाडी आधीच पार्क करून घेतलेली. तर हे जे ठिकाण आहे ऐतिहासिकदृष्ट्या खूप महत्त्वाचं आहे. त्रेतायुगात भगवान दत्तात्रयाचा जन्म महर्षी अत्री आणि माता अनुसूया यांच्या घरी झाला आणि हे मंदिर महर्षी कर्दम ऋषींच्या आश्रमाच्या ठिकाणी वसलेलं असल्यामुळे या स्थानाला दत्तप्रभूंचा आजोळ असं प्रेमाने म्हटलं जातं. दत्त जयंती असल्यामुळे मंदिराच्या बाहेर दर्शनासाठी खूप गर्दी होती. तर लाईनमध्ये उभा राहिलो आणि मंदिराच्या आसपासचा परिसर तुम्ही बघू शकता. खूप निसर्गरम्य वातावरण होतं आणि खूप छान वाटत होते. इथे ही जी झाडे आहेत ना, खूप मोठी पण होती आणि खूप जुनी झाडे आहेत. मंदिराची खास वैशिष्ट्य म्हणजे भगवान दत्तात्रयांची पद्मासनात असलेली अद्वितीय मूर्ती, जी जगात इतरत्र कुठेही दिसत नाही. आणि ही मूर्ती साधी मिळालेली नाहीये. विहीर खोदताना ती स्वत प्रकट झाली. आम्ही ती विहिरी पाहिली आणि ते ठिकाण खरोखरच खूप पवित्र आहे. दर्शन घेताना आणि मंदिरात फिरताना मनाला एक वेगळीच शांतता मिळाली. खरंच या ठिकाणी सकारात्मक ऊर्जा भेटते. तर पुढे गेलो आणि पण आम्हाला मूर्तीचे दर्शन तर काही झाले नाही, कारण की 6 वाजता दत्तांची पालखी निघणार होती, तर त्याची तयारी चालू होती. त्याच्यामुळे आम्ही बाहेर असलेल्या पादुकांचे दर्शन घेतले आणि बाहेर आलो. मंदिरांच्या भिंतीवर गुरुचरित्रातील सुंदर उतारे आणि चित्र पाहायला मिळतात, ज्यामुळे भक्तिभाव अजूनच वाढतो. बाहेर आल्यानंतर स्वामी शिवदयागिरी यांची जिवंत समाधी बघितली. रामचंद्र महाराज महासिद्ध यांची पण समाधी होती आणि बाहेर येताना पालखीची पण तयारी केलेली होती. खूप छान सजवलं होतं पालखीला. बलून्स वगैरे लावले होते, फुलांची सजावट केलेली होती. मग खूप छान वाटत होतं. आम्हाला थांबायचं होतं थोड्या वेळ अजून, पण 6 वाजायला वेळ होता. तर मग आम्हाला आहे ना स्वामी समर्थ केंद्रात पण जायचं होतं दिंडोरी येथे. तर त्याच्यामुळे आम्ही काही जास्त थांबलो नाही. तिथं बाहेर मंदिरं पण होती, तिथं जाऊन दर्शन घेतलेले. तर बाहेरच महादेवाचं पण मंदिर होतं, तिथं पण आम्ही दर्शन दर्शन घेतलं आणि विठ्ठल रुक्माईचं पण मंदिर होतं तिथं बाजूला. तर विठ्ठल रुक्माईचं पण आम्ही दर्शन घेतलं. तर त्या दिवशी इथे महाप्रसादाचं भव्य आयोजन केलेलं होतं. सकाळपासूनच महाप्रसाद सुरू होता आणि सर्व भक्त आनंदाने प्रसाद घेत होते. प्रसादाची व्यवस्था खूप छान होती. भक्तिभाव आणि समाधान दोन्ही पण मिळालं. तर मित्रांनो, हीच ती विहीर जिथं खोदकाम करताना विहिरीचं काम जेव्हा चालू होतं त्यावेळेस ती मूर्ती इथे सापडली होती. तर इथे अजून एक वैशिष्ट्य म्हणजे इथे काशीची गंगा अवतरल्याचे सांगितले जाते, म्हणजेच त्या स्थानाला पवित्र धरती मानले जाते. बाहेर फुलांच्या, खेळण्यांच्या, चष्म्यांच्या आणि भक्ती वस्तूंच्या दुकानांची छान रांग लागलेली होती. तर आम्ही तिथून खुशीसाठी काही खेळणी पण घेतलेले. जर तुम्ही कधी नाशिक किंवा दिंडोरीकडे आलात तर करंजी येथील हे दत्त मंदिरला नक्की भेट द्या. एकदा आलात की मन भरून जाईल. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. श्री गुरुदेव दत्त.